विलासराव थरथरत्या पावलांनी काठी टेकत टेकत मंदिराच्या दिशेने जात होते आणि मंदिर घरापासून लांब असल्यामुळे त्यांना धाप लागली. म्हणून ते समोर पार्कमध्ये असलेल्या बाकड्यावर काही वेळासाठी बसले होते आणि मोठा श्वास घेऊन विचार करत होते. अजून मंदिर लांब आहे, परंतु चालत जाईन मी, हरणार नाही, ते स्वतःला विश्वास देत होते. परंतु वृद्ध शरीर विश्वासावर नाही चालत. हळूहळू शरीर त्यांची ताकद आणि शक्ती गमावत असते. त्यात आजारपण मागे लागतात. विलासराव त्यांच्या मुलाला उमेशला म्हणाले होते, उमेश बेटा, मला मंदिरात घेऊन चल. खूप दिवस झाले दर्शनासाठी गेलो नाही. आपण लगेच दर्शन करून परत येऊ. परंतु उमेशने असे सांगून टाळले की मला खूप काम आहेत आणि तुम्हाला मंदिरात घेऊन जाण्याकरिता माझ्याकडे वेळही नाही. जेव्हा स्वतःहून जाता येत नाही तर का जाता? घरीच राहायचं ना. आता माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी तुमच्यासोबत येऊ शकेन. मला अजून कामं असतात. मुलाचे असे बहाणेबाजी ऐकून विलासराव गप्प झाले आणि विचार करू लागले. म्हातारपण काय आलं आणि लहान सहान गोष्टीसाठी मुलांवर निर्भर झालो. जी मुलं नजर वर करून बघत नव्हते, आज तीच मुलं आवाज मोठा करून बोलतात, स्वतःच्या आईवडिलांचा अपमान करतात. फक्त आपल्यासाठीच उमेशजवळ वेळ नाही. घरापासून मंदिर 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना 15-20 मिनिटेही नाही देऊ शकत. आणि दररोज संध्याकाळी तो त्याच्या मुलासोबत वेदांतसोबत फिरायला आणि त्याच्यासोबत क्रिकेट खेळायलाही जातो. तेव्हा 1-2 तास तरी घरी येत नाही. तो दररोज 1.5-2 तासांचा वेळ त्याच्या मुलांसाठी काढतो. परंतु स्वतःच्या आईवडिलांसाठी त्याच्याजवळ 10 मिनिटे सुद्धा नाहीत. आम्हीसुद्धा तू लहान असताना तुझे इतके हट्ट पुरवले होते, जसे तू वेदांतचे पुरवत आहेस. असे म्हणताना ते भूतकाळात हरवले आणि त्यांना आठवू लागलं, जेव्हा उमेश लहान होता तेव्हा त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती. तेव्हा विलासराव आणि कांचनताई शेती करत होते आणि त्यांचे शेत गावापासून 1 किलोमीटर अंतरावर होते. म्हणून विलासराव त्यांच्या परिवारासोबत शेतातच राहत होते. त्यांच्या परिवारात त्यांचे म्हातारे आई वडील, त्यांची बायको व त्यांचा मुलगा उमेश असे 5 जण होते. उमेशला जेव्हा समजायला लागले तेव्हापासून तो विलासरावांना रोज संध्याकाळी दुकानातून खाऊ आणण्यासाठी रोज गावात घेऊन यायचा. सुदैवाने त्यांचं शेत रस्त्याच्या कडेला होतं आणि गावात येण्याकरता जास्त त्रास होत नसेल. विलासराव दिवसभर शेतात काम करून थकून जायचे आणि संध्याकाळी उमेशला खांद्यावर बसून गावात घेऊन यायचे. जेव्हा तो शाळेत जाऊ लागला तेव्हा विलासराव सकाळी त्याला शाळेत सोडून यायचे आणि शाळा सुटण्या अगोदर त्याला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत हजर असायचे. परंतु ते कधी एका शब्दानेही म्हटले नव्हते की त्यांच्याजवळ वेळ नाही म्हणून. त्यांना आशा होती की त्यांचा उमेश त्यांची परिस्थिती एक ना एक दिवस नक्कीच बदलेल म्हणून. त्यांनी एक दिवस रात्र काबाड कष्ट करून उमेशला चांगल्या शाळेमध्ये शिकवलं. गावातल्या शाळेत चांगलं शिकवत नव्हते म्हणून विलासरावांनी उमेशचं नाव त्यांच्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत घातले आणि त्याला आणण्या करण्यासाठी सायकल विकत घेतली आणि सायकलच्या पुढच्या दांडीला उशी बांधली, जेणेकरून उमेशला टोचू नये म्हणून. विलासराव आणि त्यांची बायको कांचनबाई यांनी खूप हाल अपेक्षा सहन करून उमेशला शिकवले. उमेशसुद्धा परिस्थितीचे भान ठेवून मन लावून शिकत होता. शाळेत नेहमी त्याचा पहिला नंबर येत असे. पहिल्या नंबरवर येत असताना उमेश मोठा झाला व त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी लागली. आता तो महिन्याला 60 ते 70 हजार कमावत होता. हळूहळू त्याने शहरात घर घेतले आणि आईवडिलांनाही त्याच्याबरोबर शहरात घेऊन आला. विलासराव आणि कांचनबाई यांना तर त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते.
त्यांच्या परिश्रमाचं सोनं झालं असं त्यांना वाटत होतं. परंतु हे क्षणिक सुख होतं हे त्यांना कुठे माहीत होतं. विलासराव आणि कांचनबाई यांनी खूप आनंदाने उमेशचे लग्न लावून दिले. परंतु नवीन सून घरात येताच त्यांचे वाईट दिवस सुरू झाले. ती लहान सहान गोष्टीवरून कांचनबाई आणि विलासराव यांच्याबरोबर वाद घालू लागते आणि उमेशलाही दोघांविषयी भडकवू लागते. ती तर सून आहे, परक्या घरातून आली आहे, परंतु उमेश तर आपला मुलगा आहे ना, त्याला तर आपल्या कष्टाची जाणीव असायला हवी होती. परंतु आपलेच नशीब खराब असे म्हणत खूप प्रयत्न करून विलासराव बाकावरून उठले आणि हळूहळू कसेबसे मंदिरापर्यंत पोहोचले. दर्शन झाल्यावर ते जेव्हा काठी टेकत मंदिराच्या पायऱ्या उतरत होते तेव्हा त्यांना खाली पडण्याची भीती वाटत होती, कारण यावेळेस ते जास्त अशक्त वाटत होते. त्यांना या अवस्थेत बघून एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली आणि त्यानेच विलासरावांचा हात धरून त्यांना खाली घेऊन आला आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारला व त्याच्या गाडीवरून विलासराव यांना त्यांच्या घरासमोर सोडले. तेव्हा विलासराव मनातल्या मनात म्हणाले, मनात श्रद्धा असायला हवी, मग देव कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतोच. रामकृष्ण हरी, हरे गोपाल असे म्हणत त्यांनी डोअरबेल वाजवली तर दरवाजा कांचनबाईंनी उघडला. आता होत नाही तर दररोज मंदिरात का जाता? कुठे पडले तर किती महागात पडेल. मी तर जात नाही आता. घरात बसूनही देवाची प्रार्थना करता येते. गुडघेदुखी असल्यामुळे चालता पण येत नाही. कांचन, शरीरात ताकद आहे तोपर्यंत मी जाईन मंदिरात. आणि दररोज कुठे जातो? 15 दिवस झाले होते मी घरात नाही बसू शकत. बरं, आता हे सोडा, सर्व सोडा, नाश्ता आणून दे, मला खूप भूक लागली आहे. सुनबाईने काय बनवले आहे? त्यांनी आतुरतेने विचारले. कांचनजींनी काहीच उत्तर दिले नाही आणि गुपचूप स्वयंपाकघरात जाऊन 2 भाकरी सोबत लोणचं घेऊन आल्या. हे काय, आज पण शिळी भाकर? ही तर मला चावताही येत नाही. काही गरम नाही का आज? नाश्ता नाही का बनवला? पोस्ट सँडविच बनवले होते, परंतु मुलांनी जास्त खाल्ले. तेव्हाच विलासराव यांचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या प्लेटवर गेलं. मुलांनी जास्त नाही खाल्लं. त्यांच्या आईने त्यांना बळजबरीने त्यांना जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न केला आणि मुलं जास्त खाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी उष्टे ठेवले. कांचनबाई म्हणाल्या, जाऊ द्या, जे भेटेल ते खा. तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे? तर हो, मला माहितीच आहे. आणि आपण काहीही करू शकत नाही आणि काही बोलू पण शकत नाही, कारण शेवटी आपल्यालाच इथेच राहायचं आहे. जसे देव दिवस दाखवत आहे बघून घे असं म्हणत आता किती दिवस आपले जगण्याचे बाकी आहेत? कांचनबाई उदास होऊन म्हणाल्या, माहीत नाही कोणत्या जन्माच्या वाईट कर्माची शिक्षा मिळत आहे या जन्मात. तर आपण कधी कोणाचा वाईट विचार केला नाही आणि कोणाचं वाईट देखील केलं नाही. विलासराव शिळ्या भाकरी खात होते, परंतु दात नसल्यामुळे त्यांना 2 घाससुद्धा खाता येत नव्हते, म्हणून ते उपाशी राहिले. थोड्या वेळानंतर त्यांची सून वनिता स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाक करण्याची तयारी करू लागली. तिच्या सासू सासऱ्यांना पाहून तिने तोंड वाकडे केले. तेव्हा दोघंही उठले आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले. बेडवर पडून देवाचे नामस्मरण करू लागले. त्यांना उपाशीपोटी नामस्मरण पण करता येत नव्हते. विलासराव म्हणाले, कांचन, स्वयंपाकघरात जाऊन सूनबाईला विचारून ये की ती आपल्याला कधीपर्यंत जेवायला देणार आहे. माझ्यासाठी गरम आणि नरम भाकर घेऊन ये. कांचन स्वयंपाकघरात जाते तेव्हा त्यांना पाहून त्यांच्या सुनेला राग येतो. तुम्हाला किती वेळा सांगितलंय आहे, जेव्हा मी स्वयंपाक बनवते तेव्हा स्वयंपाकघरात येत जाऊ नका म्हणून. तुम्ही हेच पाहण्यासाठी येता ना की मी माझ्या पतीसाठी आणि मुलांसाठी काय बनवत आहे. तसे पण मी आता त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे. जेव्हा भाकर बनवेल तेव्हा आवाज देईन. आता तुम्ही तुमचं हे रडकं तोंड घेऊन तुमच्या रूममध्ये जा. मला त्रास देऊ नका. तिची बडबड सुरूच होती. वनिताच्या तोंडातून असं उत्तर ऐकल्यानंतर त्या परत आल्या. त्यांना वनिताचे बोलणे ऐकून तिथे राहणे अशक्य होते, म्हणून त्या
रूममध्ये येऊन शांतपणे पलंगावर येऊन बसल्या. त्यांना पाहून विलासराव म्हणाले, काय झालं? कांचन काय म्हणाली? सूनबाई, अहो ती जेवण बनवत आहे, स्वयंपाक झाल्यावर आवाज देते म्हणाली. विलासराव पोट धरून जेवणाची वाट बघत बसले होते. मग कितीतरी वेळानंतर वनिताने कांचनबाईंना आवाज दिला, जेवण बनवलेलं आहे, भूक लागली असेल तर जेवून घ्या, मी जरा बाहेर जाऊन येते, असे म्हणत ती घराबाहेर निघून गेली. विलासराव आणि कांचनबाई यांना खूप जोरात भूक लागली होती, म्हणून ते त्वरित स्वयंपाकघरात आले. विलासराव कांचनबाईंना म्हणाले, कांचन, आता पोटात खूप दुखत आहे, लवकरात लवकर वाढ जेवायला, असे म्हणत त्यांनी चटई अंतरली व त्याच्यावर बसले. कांचनबाईंनी पोळ्यांचा डब्बा उघडला तर त्याच्यात फक्त लहान लहान 3च पोळ्या होत्या. त्या तर विलासरावांनाही आज पुरणार नाहीत. आणि भाजीचं पातेलं उघडून पाहिलं तर त्यामध्ये बटाट्याची भाजी होती. तीही दोघांना पुरेसी नव्हती. आणि सूनबाईला चांगल्या प्रकारे माहीत आहे की यांना बटाट्याची भाजी आवडत नाही. तरीही सूनबाईने ही भाजी बनवली. कांचनबाईंनी फ्रीज उघडल्यावर तर त्यामध्ये एका भांड्यात दही ठेवले होते. कांचनबाईंनी घाबरत घाबरत थोडेसे दही एका वाटीत काढले आणि ती वाटी विलासरावांच्या ताटात ठेवली आणि दोघांची ताटं घेऊन त्या जेवायला बसल्या. त्यांनी विलासरावांच्या ताटात 2 पोळ्या ठेवल्या आणि स्वतःला एकच पोळी ठेवली. विलासरावांना खूप भूक लागली होती आणि ताटात फक्त कागदासारख्या 2 पोळ्या होत्या आणि बायकोच्या ताटात 1 पोळी. तेव्हा त्यांनी 1.5 पोळी खाल्ली आणि पोटावर हात फिरवत म्हणाले, खूप पोट भरलं आहे, आता एक घास खाण्याचीही इच्छा नाही कांचन, ही अर्धी पोळी तू खाऊन घे. कांचनबाई म्हणाल्या, अहो तुम्ही खा की, मला इतकी भूक नाही, जेवण झालं आहे माझं. खरं तर दोघांनाही खूप भूक लागली होती, परंतु आपल्या जोडीदाराने उपाशी राहू नये म्हणून दोघेही एकमेकांना खोटं बोलत होते. जेवण झाल्यावर कांचनबाईंनी सर्व भांडे घासून ठेवले. संध्याकाळी जेव्हा त्यांचा मुलगा उमेश आला तेव्हा कांचनबाईंनी त्याला विचारले, तुझ्या वडिलांची शुगरच्या गोळ्या संपल्या आहेत, त्यांनी तुला आणण्यास सांगितल्या होत्या, आणल्या आहेस की नाही? तेव्हा उमेश चिडून म्हणाला, आई, तुमचे काम करण्याव्यतिरिक्त मला अजून पण कामं असतात, नाही आणल्या गोळ्या. तसे पण 2-3 दिवस गोळ्या नाही खाल्ल्या तर काही होणार नाही. या महिन्यात खूप खर्च आहे, त्यामुळे गोळ्या पुढच्या महिन्यात आणतो. कांचनबाई यांचा चेहरा उतरून गेला. जे अपत्य एवढ्या दिवसांनी प्रार्थना आणि नवस केल्याने झालं होतं, ते अपत्य हेच दिवस दाखवण्यासाठी झालं होतं का? मी तर स्वतःची कधी पर्वा केली नाही. शेतातील कामे करून नेहमी उमेशचे लाड करण्यात दिवस घालवले. जेव्हा उमेश पण काही खाण्याचा हट्ट करायचा तेव्हा हातातील काम सोडून त्याला बनवून खाऊ घालत होते. त्याच्या शिक्षणासाठी किती मेहनत घेतली, शेतीही विकून टाकली आणि त्याच्या शिक्षणासाठी पैसा लावला. तेव्हा म्हणत होता, मी तुम्हाला खूप ऐशोआरामात ठेवीन, तुमचं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करेल. आणि आज हे दिवस दाखवतोय उमेश. उमेशला थोडी पण डोकेदुखी झाली तर मी पागल होत होती. त्याला औषध द्यायचे, डोके दाबून द्यायचे, घरगुती उपाय पण करत होते. फक्त काही झालं तरी माझं बाळ बरं व्हावं एवढी काळजी फक्त एक आईच करू शकते. आणि आज त्या मुलाला आईवडिलांची काळजी नाही आणि त्याच्याजवळ त्यांच्या वडिलांच्या शुगरच्या गोळ्या आणण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. एकच मुलगा आहे, त्याला सर्व सुख आणि योग्य संस्कार देऊ शकतो, त्यामुळे दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा केला नाही. आता तोच मुलगा बदलला आहे. याच मुलाच्या संगोपनासाठी मी माझ्या इच्छा मारत आले आहे आणि याच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण केल्या. आमच्याकडून उमेशच्या संगोपनात काय कमतरता राहिली? विचार करत असतानाच कांचनदेवी यांचे डोळे अश्रूंनी भरले. त्या एकटक उभ्या राहून उमेशकडे पाहतात.
हा तोच उमेश आहे जो कधीच माझा पदर सोडत नव्हता आणि आज जो तो माझ्याकडे पाहतसुद्धा नाही. तेव्हाच उमेशने त्याच्या मुलांना आवाज दिला, हे बघा, मी तुमच्यासाठी फुटबॉल आणला आहे. दोन्ही मुलं लहान वयात समजदार झाले होते. पण पप्पा, आमच्याकडे फुटबॉल आहे. काही महिने अजून भागले असते. त्यापेक्षा तुम्ही आजीने सांगितलेल्या आजोबांच्या गोळ्या आणि आजीसाठी नवीन चप्पल घेऊन आले असते तर. हे ऐकल्यानंतर उमेश अतिशय राग आला. आता तुम्ही दोघं माझ्या मुलांचे कान भरत आहात का? तुम्हाला थोडी पण लाज वाटत नाही का? मला माझ्याच मुलांपासून दूर करत आहात. माझ्या पाठीमागे माहीत नाही माझ्या मुलांना काय काय शिकवत असणार तुम्ही. मुलांना तर नवीन आणलेल्या वस्तू खूप आवडतात आणि आज ते मला नकार देत आहेत. तुम्ही दोघं मला कधी सुखासमाधानाचे आयुष्य जगूच देणार नाही आहात का? नाहीच ना. तुम्हाला तर चांगलं वाटत नसेल मी माझ्या पत्नी मुलांसोबत आनंदात राहावं. तुला लाज वाटत नाही? आम्ही तर तुला असे संस्कार दिले नव्हते. का आम्हाला तू का बोलत आहेस आम्हाला? का वाटेल आमच्या मुलाने दुःखी राहावं? आम्ही तर तुम्ही आनंदात राहावे असे आशीर्वाद देत असतो. ज्या प्रकारे तुला तुझ्या मुलांवर प्रेम आहे अगदी तसंच प्रेम आमचं तुझ्यावर आहे. आमचा पण तू लाडकाच आहेस. ही गोष्ट वेगळी आहे. तुला तुझ्या आईवडिलांचा अपमान करताना जरासुद्धा लाज वाटत नाही. आम्ही तर तुला असे संस्कार दिले नव्हते. उमेश ओरडून म्हणाला, वनिता, या दोघांना रात्रीचे जेवण देऊ नकोस आणि दोन्ही मुलांना यांच्यापासून लांब ठेव. त्यांना त्यांच्यासोबत बोलू देऊ नकोस. उमेशने त्याचा निर्णय सांगून त्याच्या आईवडिलांना रूममध्ये बंद केले. रात्री विलासराव यांना शुगरची गोळी न भेटल्यामुळे त्यांची शुगर लेवल वाढली आणि सकाळचे जेवण त्यांना 12 वाजता भेटले होते आणि तेही अर्धे पोट. आता जेवण न भेटल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला. बेडवर पडले तेव्हा कांचनदेवी ओरडत होत्या, दरवाजा उघडा, मला जेवण देऊ नका, परंतु तुमच्या वडिलांना तरी जेवायला द्या. उमेश यांनी तुला कष्ट करून लहानाचं मोठं केलं आहे रे. तुझ्यासाठी ते कित्येक रात्र जागले आहेत. स्वतः उपाशी राहून तुला आवडीचे सर्व पदार्थ आणून दिले आहेत. यांना जेवण दे. असं बोलून बोलून कांचनबाई थकून गेल्या. परंतु मुलाने आणि सुनेने दरवाजा उघडला नाही. सकाळी रूममध्ये काही हालचाल नाही झाली. उमेश त्याचा नाश्ता करून ऑफिसमध्ये निघून गेला. मुलं शाळेत आणि सून वनिता मैत्रिणीसोबत गप्पा करण्यासाठी घरातून बाहेर निघून गेली. संध्याकाळीही सर्वांनी जेवण केलं, परंतु आई वडिलांकडे कोणाचेही लक्ष गेलं नाही. जेवण झाल्यावर ते दोघेही आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. परंतु तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी शेजारच्या काकूंनी वनिताला विचारलं, आज काकी दिसत नाहीत. दररोज तर यावेळी काका बाहेर पार्कमध्ये जायचे आणि काकी बाहेर दिसत होत्या. झोपलेले आहेत, आता म्हातारपणात आहेत, त्यामुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आणि सकाळी त्यांचा डोळा लागला आहे, त्यामुळे त्यांना कशाला उठवायचे, वनिता गोड शब्दात म्हणाली. थोड्या वेळाने ती आत आली. रूममध्ये खरोखर शांतता पसरली होती. तिने दोघांना हलवलं तेव्हा वनिताच्या पायाखालून जमीनच सरकली. दोघांचेही प्राण निघून गेलेले होते. तिने घाबरून उमेशला कॉल केला. तो घरी आला तेव्हा वनिता त्याला म्हणाली, उमेश, चांगलं झालं, दोघं सोबत निघून गेले. एक सुद्धा जिवंत राहिला असता तर आपले जगणे अवघड झाले असते. त्या दोघांनी लवकरात लवकर सर्व नातेवाईकांना कळवले आणि दोघांचे दुःखाचे 15 दिवस निघून गेले. उमेश आणि वनिता यांचे जीवन साधारण चालू होते. दोन्ही मुलं मोठे झाले आणि ते नोकरी करत होते. उमेश आणि वनिता त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न केले, कारण त्यांना म्हातारपणी सुनांचं सुख भेटावं. मोठ्या मुलाची पत्नी थोडी मॉडर्न होती.
तिला तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नव्हतं. ती दररोज भांडण करत होती आणि स्वयंपाकसुद्धा बनवत नव्हती. घरातील वातावरण दूषित राहू लागलं. बेटा, तू तुझ्या पत्नीला समजावून सांग. आईसोबत कशी बेशरमसारखी बोलत असते, वेगळे होण्याचा हट्ट करत असते. एकत्र कुटुंबात खरं सुख असतं. तू तुझ्या पत्नीला जरा धाकात ठेव, उमेशने समजावलं. पप्पा, संस्कारबद्दल तर तुम्ही बोलूच नका. आणि ही माझी पत्नी आहे. हिची इच्छा नाही इकडे राहण्याची, त्यामुळे मी एक नवीन फ्लॅट पाहिला आहे. आता आम्ही दोघं तिथेच राहणार आहोत आणि आमचं नवीन आयुष्य जगणार आहोत. परंतु बेटा, आता आमच्या दोघांचं वय झालं आहे. आम्ही दोघे इथे कसे राहणार आहोत? त्यांच्या मुलाने त्यांचं का एकही ऐकलं नाही आणि वेगळे राहण्यासाठी निघून गेला. तेव्हा त्यांच्या लहान मुलाच्या पत्नीने सुद्धा हट्ट केला. जेव्हा मोठ्या जाऊबाई वेगळ्या राहू शकतात, तर आपण का म्हाताऱ्यांची सेवा करायची? मला पण आता वेगळं राहायचं आहे. मोठा मुलगा अनय पण वेगळा झाला आणि लहान मुलगा अभय पण वेगळा राहिला, निघून गेला. उमेश एक प्रायव्हेट जॉबवर होता, त्यामुळे त्याला रिटायरमेंटनंतर पेन्शन नव्हती भेटत. उरलेल्या पैशात त्यांनी थोडे दिवस कसे तरी घर चालवले. नंतर पैसे संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला कॉल केला. म्हणाले, अनय, प्रत्येक महिन्यात थोडे पैसे देत जा. माझे सर्व पैसे संपले आहेत. पप्पा, माझे खर्च बरेच आहेत. माझं कुटुंब आहे. मी तुम्हाला पैसे पाठवले तर माझं कुटुंब कसं चालणार आहे? तुम्ही अभयला पैसे मागा. अभयने सुद्धा स्पष्ट नकार दिला. जेव्हा मोठा भाऊ पैसे देत नाही तर मी का देऊ? आता दोघांची उपाशी राहण्याची वेळ आली. राशनचं सामानसुद्धा संपलं होतं. हळूहळू घरातील सर्व सामान विकले. उमेश त्याच्या मुलांना कॉल करत होता, परंतु त्यांची मुलं त्यांचे कॉल उचलत नव्हते. आता उमेशची दोन्ही मुलं दुसऱ्या शहरात राहायला निघून गेली होती. वनिताचे सर्व दागिने सुद्धा विकले गेले. तिचं शरीर सुद्धा आता म्हातारं झालं होतं. पोट आता भाकर मागत होतं आणि वनिता आता लोकांच्या घरात भांडे घासत होती, कारण ती पोट भरू शकेल. एके दिवशी रात्री उमेशला अर्धांगवायू झाला आणि दोघांची अवस्था वाईट झाली. घरमालकाने त्या दोघांना घरातून हाकलून दिले. दोघं घर सोडून जाऊ लागले. तेव्हा आजूबाजूचे लोक बोलत होते, स्वतःच्या आई वडिलांवर अत्याचार करण्याची अशीच अवस्था होत असते. त्या लोकांचे बोलणे ऐकून दोघांना वाईट वाटत होते. उमेश आणि वनिताने एका मंदिराचा आधार घेतला. आता त्यांना थोडंसुद्धा मनाला सुख भेटत नव्हतं. त्यांच्या मनात पश्चातापाची आग जळत होती. त्यांना ते सर्व अत्याचार आणि ते बोलणे आठवत होते. आज त्या दोघांना जाणवलं होतं, त्यांच्या मुलांची यात काहीच चूक नाही. त्यांनी तेच केलं जे त्यांनी त्यांच्या आईवडिलांना करताना पाहिलं होतं. जर उमेश आणि वनिताने त्यांच्या आईवडिलांची सेवा केली असती
त्यांच्यावर मानसिक अत्याचार केला नसता, त्यांचं मन दुखवलं नसतं, तर कदाचित आता म्हातारपणी त्यांनाही भोगावे लागले नसते. त्यांना आता पश्चाताप होऊ लागला. ते त्यांच्या आईवडिलांचा मृत्यूला स्वतःला जबाबदार धरू लागले, कारण उमेशने त्या दिवशी रात्री त्याच्या आईवडिलांना रूममध्ये बंद केलं होतं. मला माझा केलेला गुन्हा मान्य करायचा आहे. मला वाटत आहे मला माझ्या गुन्ह्याचीच शिक्षा भेटावी. मी सुद्धा तुम्ही केलेल्या गुन्ह्यात बरोबरीची भागीदार आहे. मी सुद्धा शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे. मुलांनी आपला आज तिरस्कार केला आहे. आज 2 मुलं असून सुद्धा आपण एकटे आहोत. वनिता, मी माझ्या दोन्ही मुलांचा गुन्हेगार समजत नाही, कारण लग्नानंतर मी सुद्धा तेच केलं होतं जे तू मला सांगितलं होतं. आता आपली मुलं सुद्धा सुनांचे बोलणे ऐकतीलच ना. तेव्हा ते दिवस होते आणि आज हे दिवस आहेत. तेव्हा माझे आई वडील हतबल झाले होते आणि आज आपण त्यांच्या जागेवर आहोत. आपण सुद्धा हतबल आहोत, परंतु आता सहन करण्याची आपली बारी आहे. दोघं मंदिराच्या आत गेले आणि देवाला प्रार्थना केली. आता आम्हाला शिक्षा मिळायलाच हवी. आता ही अपराधी भावना सहन होत नाही, परंतु आता त्यांचा नाईलाज आहे. दोघेही आता मंदिरासमोर बसून भीक मागत आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, आईवडिलांवर अन्याय करणारे कधीच आनंदात नाही राहू शकत. म्हणून आपल्या आईवडिलांना कधीच अपमानित करू नका. त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, तुम्हाला मोठे केले आहे. त्यांच्यामुळे तुमचे अस्तित्व आहे. ते कधी तुमच्याबद्दल वाईट विचार करणार नाहीत. म्हणून त्यांना कधीही दुखवू नका. आणि मुलांच्या समोर तुम्ही आई वडिलांशी जसे वागाल तेच परत मिळणार तुम्हाला. म्हणजे जैसी करणी वैसी भरणी ही म्हण इथे चांगलीच लागू पडते. त्यामुळे स्वतःच्या आईवडिलांना जपा. मित्र आणि मैत्रिणींनो, आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन कथा पाहत असेल किंवा ऐकत असेल तर त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन मनोरंजक, मोटिवेशनल, हृदयस्पर्शी कथा अपडेट केल्याबरोबर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. ऑल नोटिफिकेशन दाबून आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.